गौरव सम्मानित करत आहोत। या भारत भूमीवरती उगवलेला सूर्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समाज क्रांतीचे जनक महात्मा ज्योतिराव फुले आणि समस्त महामानवांना माझे त्रिवार अभिवादन। या मंचाच्या विचार मंचावर उपस्थित असणारे विचारवंत, त्याचबरोबर ज्या अमृत महोत्सवासाठी भारतीय संविधानाचे गौरव करण्यासाठी हा उत्सव शासकीय पातळीवर न मनवता सामाजिक पातळीवरती क्रांतीच्या हृदयस्थळी, ज्या ठिकाणी ज्याला आपण म्हणतो जयस्तंभ चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा परिसर, या हृदयस्थानी आपण इथे उपस्थित झालात ते सर्व समाज बांधव, भारतीय नागरिक, ज्याला भारतीय नागरिक होण्याचा बहुमान आहे असे संपूर्ण उपस्थित असणारे माझे सर्व बंधू आणि भगिनींनो, आपणा सर्वांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम। वेळेच्या अभावात कार्यक्रम थोडासा आपला उशिरा सुरू झालेला आहे, त्यामुळे मी अवघ्या काही मिनिटात माझे वक्तव्य या ठिकाणी संपुष्टात आणेन। महत्त्वाची एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते, अमृत महोत्सव साजरा करीत असताना भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहेत आणि या 75 वर्षामध्ये भारतीय स्थिती, भारतीय नागरिकांची स्थिती जगाच्या पाठीवर कशी आहे याचा आढावा घेणे गरजेचे आहे। नुसताच गाजावाजा करून आम्ही 75 वर्षामध्ये आलेलो आहोत आणि अमृत महोत्सव संविधानाचं करतोय एवढं करून चालणार नाही। हे भारतीय संविधान सर्वात अगोदर तर नागरिक हक्क आम्हाला बहाल करते आहे। नागरिक म्हणून आम्हाला जो बहुमान या ठिकाणी भारतीय संविधानाने आम्हाला दिलेले आहे, ज्यामध्ये समानता आली, ज्यामध्ये स्वातंत्र्य आलं, ज्यामध्ये बंधुता आली, ज्यामध्ये न्याय आला, मग समता खरोखर प्रस्थापित झाली का 75 वर्षात? याचं आत्मपरीक्षण सगळ्या नागरिकांनी सर्वतोपरी, मी भारतीय नागरिक आहे तर मी माझ्या भारतीय नागरिक होण्याचं कर्तव्य, अधिकाराची जर आम्हाला जाणीव असते परंतु स्वतःच्या कर्तव्याची जाणीव आम्हाला होत नाही। मग ज्याप्रमाणे अधिकार संविधानाने आम्हाला बहाल केले त्याचप्रमाणे कर्तव्य सुद्धा आम्हाला बहाल केलेली आहेत। मग त्या कर्तव्यानुसार प्रत्येक नागरिकांनी याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की काय 75 वर्षामध्ये या देशामध्ये समता प्रस्थापित झाली का? मग खरं स्वातंत्र्य प्राप्त झालेले आहे काय? बस्तरचा जिल्हा घ्या, गडचिरोली मधला कोणता एखादा चामोर्शीचा भाग घ्या, डोंगर दऱ्यांचा भाग घ्या, खरोखर समता प्रस्थापित झालेली आहे का? स्वातंत्र्य बहाल झालेलं आहे का? बंधुता, फ्रॅटर्निटी, किती बंधुभाव आहे? संविधानाचा गुण गौरव करत आहेत तर फक्त बौद्धांनी, आंबेडकरवादी लोकांनी संविधानाचा जागर करायचा आणि बाकीचे फ्रॅटर्निटी कशी येईल, बंधुता कशी येईल? कारण मी भारतीय आहे आणि अंतिमतही भारतीय राहील। हे बाबासाहेब फक्त एक असे एकमेव भारताचे एक असे चांगले व्यक्ती, नागरिक आणि महामानव आहेत की ज्यांनी स्वतः सांगितलं, मी कुठल्या जातीचा नाही, कुठल्या धर्माचा नाही, मी पंडित नाही, मी विद्वान नाही, मी वकील नाही, मी जज नाही, तर मी प्रथमतःही भारतीय आहे आणि अंतिमतही भारतीय राहील। ही भारतीयताची जोपर्यंत जाणीव आमच्या नागरिकात निर्माण होत नाही तोपर्यंत बंधुता या देशात प्रवर्धित होऊ शकत नाही। आणि न्याय, कितीतरी केसेस आजही जशीच्या तसे पेंडिंग पडलेले आहेत कोर्टात। जर तुम्ही जाल तर लाखो केसेसचा निकाल लागत नाही। मग समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या 4 स्वर्णिम सिद्धांताच्या पायावर उभी असणारी हे भारतीय संविधान खऱ्या अर्थाने इम्प्लिमेंट करण्याची गरज होती। ती अंशतः
या ठिकाणी इम्प्लिमेंट झालेली आहे 75 वर्षामध्ये. आणि आम्ही 75 वर्षामध्ये प्रगल्भता यायला पाहिजे होती भारतीय संविधानाच्या अनुषंगाने. भारत हा देश हा जगाच्या पाठीवर हा नवलौकिकाला गेला पाहिजे होता. परंतु मात्र पाहिजे त्या अनुषंगाने 75 वर्ष पूर्ण होऊनही ती प्रगल्भता अजून निर्माण झालेली नाही. तेव्हा संपूर्ण नागरिकांनी आधी तर हे मानलं पाहिजे की मी भारतीय नागरिक आहे. आणि ज्याला ज्याला असं वाटतं मी भारतीय नागरिक आहे आणि भारतीय नागरिक असून भारतीय संविधानाने मला सर्वस्व दिलेलं आहे, मला बोलण्याचा अधिकार दिला, मला चालण्याचा अधिकार दिला, मला शिक्षणाचा अधिकार दिला, मला नोकरीमध्ये आरक्षणाचा अधिकार दिलेला आहे, हे संपूर्णतः मला भारतीय संविधानाने दिलं. म्हणजे मी माणूस आहे. हे माणूस पण जर मला कुणी दिलं असेल तर ते भारतीय संविधानाने दिले. ती कुठल्याही जातीची असो, ती कुठल्याही धर्माची असो. त्यासाठी आम्हाला आधी धर्माच्या अगोदर, धर्मग्रंथाच्याही अगोदर माझं भारतीय संविधान आहे आणि मी त्या भारताचा नागरिक आहे असं जोपर्यंत मनातून फील होत नाही तोपर्यंत या देशात भारतीय संविधान हे जी प्रगल्भता आहे ती येणार नाही. आणि या देशाचा पाहिजे त्याप्रमाणे जो विकास आहे तो होऊ शकत नाही. आणि यासाठी प्रत्येक नागरिकाने त्यासाठी झटलं पाहिजे. आताच आमच्या इथे वक्त्या ज्या आहेत अतिशय खूप समर्पक आपल्या भाषणामध्ये सांगून गेल्या. नवीनच निकाल लागले, नवीनच निकाल लागले. अगदी अवघ्या ताजीच बातमी आहे. जिव्हारी बसलं की नाही माहिती नाही, कुणाच्या डोळ्यात अश्रू आले की माहिती नाही, कोणीही पश्चाताप केला किंवा नाही माहिती नाही. अरे विरोधी पक्षच नाहीसा केला. आणि बाबासाहेब म्हणतात की तुम्ही विरोधी पक्षात तरी बसा, कारण विरोधी पक्ष ही कमजोर समजू नका. जेव्हा कायदे तयार करण्याची वेळ येते तेव्हा विरोधी पक्ष हा त्या ठिकाणी मजबूत असायला पाहिजे आणि हा विरोधी पक्ष नाहीसा केला. तरी आम्ही शांत, हे काय, हे अमृत महोत्सवाच्या दिनानिमित्त 75 वर्ष जेव्हा आम्ही संविधानाला खूप उदो करत आहोत तर त्या संविधानाच्या मी तर म्हणते की त्या दिवशी संविधानाचा खून झाला, ज्या दिवशी तुम्ही विकणारे तयार झाले. अरे विकणारे तयार, यासाठी तुमची किंमत इतकी कमी. कारण खरीददार केव्हा येतो? खरीददार तेव्हा येतो जेव्हा तुम्ही विकणारे तयार आहात. तुम्ही विकायला तयार होतात म्हणून खरीददार झाला, कारण तुमची किंमत कमी लावली. तुम्हाला तुमची किंमतच कळली नाही. जर तुम्हाला तुमची किंमत कळली असती तर तुम्ही विकायला बसले नसतात. आणि विकल्या म्हणून आज खरीददार तयार झाला. आणि खरीददारामुळे मात्र या ठिकाणी खरीददाराची औकात आपण तयार करायला पाहिजे होती. अरे ऐसा हम अभी तक के नहीं बने हैं कि जो हमें खरीद सकेंगे, क्योंकि हम उस भीम की औलाद है. ये बात हमने अभी तक के तैयार नहीं की और इसलिए शायद आमचा विकणारा समाज तयार झाला आणि त्या विकल्या गेल्यामुळे मात्र आज संविधानाच्या धज्जिया होती. मगाशी कव्वालीच्या वेळेस म्हणायला लागले की संविधानाला कोण हात लावते तर बघून घेऊ. संविधानाला हात नाही लावणार हो, तिला खिळखिळा करणार आहे, याची जाणीव करून घ्या. काही केलं नाही, संविधानाला खिळखिळा करण्याचं काम सुरू आहे. आपल्या नागरिकांनी आपले अधिकार आपल्या कर्तव्यासहित ऍक्सेप्ट करा. अधिकाराची गोष्ट आम्ही करतो, आमचे कर्तव्य जाणा. मी भारतीय नागरिक आहे हा स्वाभिमानाने जगा, हे सगळ्यांना सांगा. आणि त्यातून समता प्रस्थापित कशी होईल यासाठी विचार करा. तो प्रत्येक नागरिक, तो प्रत्येकच या ठिकाणी असणारा अंबानी असो वा साधारणतः शेतात
काम करणारा आमचा शेतकरी असो, हे समान आहेत. 1 वोट 1 व्हॅल्यू, 1 वोट 1 व्हॅल्यू ही जी आहे याला ओळखा आणि त्यातून समानता प्रस्थापित कशी होईल. आपले भारतीय संविधानाचे हे 75वे वर्ष रौप्य महोत्सवाचे जे आम्ही या ठिकाणी उत्सव साजरा करत आहोत. भारतीय संविधान दिन गौरव समिती गेल्या 14 वर्षापासून हा कार्यक्रम या ठिकाणी जागृत करण्याचं कार्य करत आहे. त्या कार्याचा आपला उद्देशच असा असायला पाहिजे की संविधान प्रत्येक घरात कसं जाईल. आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे तो प्रत्येक घराघरात फडकला आता, परंतु राष्ट्रीय ध्वजापेक्षाही महत्वाचं मी तिरंगा म्हणत नाही, राष्ट्रीय ध्वज जे आहे या राष्ट्रीय ध्वजासोबतच प्रत्येक घराघरात भारतीय संविधान गेले पाहिजे आणि भारतीय साक्षरता आपण निर्माण केली पाहिजे. भारतीय संविधान साक्षरता आपण निर्माण केली पाहिजे. ही साक्षरता अभियान म्हणजे कशाचं फक्त लिहिता वाचता येणे, सही करते फक्त नाही, तर भारतीय संविधानाने आणि जर त्यांना साक्षर केलं तर भारतीय संविधानाचा बहुमान आपण टिकवू शकू. शाळेत भारतीय संविधान शिकवायला पाहिजे, पोथीपुराण नाही किंवा कुठलीही मनुस्मृती शिकवण्यात येणार नाही. ज्यांना मी मागेही बोललो होतो, कोणाला वाटतं मनुस्मृती शिकवायला पाहिजे, कोणत्या स्त्रीला वाटते की मी इतक्या पडद्यात राहिली पाहिजे, कोणत्या स्त्रीला वाटते की माझ्यासाठी मी पुन्हा माझ्यासाठी कुणीतरी हुंडाबळी मी झालो पाहिजे, असं कोणाला वाटते का? कोणत्या माझ्या भगिनीला वाटते का? नाही ना. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्हाला भारतीय संविधान पाहिजे. कुठल्याही जाती धर्माची स्त्री असं तिला काही वाटत नाही की भारतीय संविधान बदलायला नको आहे असं वाटते तिला या भारतीय संविधानाला वाचवण्याचं काम प्रत्येक नागरिकाचं आहे. असे सांगतो, आपल्या मौलिक अधिकारासाठी एका कोणत्याही व्यक्तीचं जर का मौलिक अधिकार हनन जर होत असेल तर आपण आर्टिकल 32च्या अंतर्गत आपण सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन आपले न्याय त्या ठिकाणी मागू शकतो. इतकं अतिशय चांगला असा आर्टिकल या ठिकाणी भारतीय संविधानाचा आहे आणि मौलिक अधिकारासाठी आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टात अपील करू शकतो. एवढं स्वातंत्र्य आम्हाला बहाल केलेले आहे. ही न्यायपालिका आपण कशा प्रकारे सुसंस्कृत ठेवू शकतो, चांगलं ठेवू शकतो, यासाठी आपण प्रयास करूया. आणि मी या ठिकाणीच आपल्या सर्वांना या अमृत महोत्सवाच्या खूप खूप मंगल सदिच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द इथेच संपवतो. जय भीम, जय प्रबुद्ध. नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए. हम मिलेंगे फिर. धन्यवाद.